हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनेलवर आणि आजच्या नवीन सेगमेंटला. आज आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जो की तुमचा GS3 चा पार्ट आहे. एन्व्हायरमेंटमध्ये देखील हा तुमचा टॉपिक येतो आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये देखील तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर आपण स्टार्ट करणार आहोत रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. ठीक आहे. तर देशाच्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा हे प्रमुख निविष्ठांपैकी एक ऊर्जा स्रोत आहे, बरोबर. आणि नैसर्गिक वातावरणातून निर्माण होणारा कोणताही शाश्वत ऊर्जा स्रोत हा अक्षय ऊर्जा स्रोत आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा ही अक्षय ऊर्जा आहे आणि जीवाश्म इंधनासाठी एक स्वच्छ पर्याय देखील आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. जीवाश्म इंधने म्हणजे तुमचे फॉसिल फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन एटसेट्रा. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीकरणीय ऊर्जेचे प्रकार आणि स्रोत जाणून घेणार आहोत. ओके. तर आपण स्टार्टिंगला हे बघूयात की अक्षय ऊर्जा म्हणजे काय, म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस एक्झॅक्टली आहेत काय, रिन्युएबल एनर्जी आहे काय ते बघूयात. तर रिन्युएबल एनर्जी म्हणजे नूतनीकरणक्षम ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे जी नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते आणि सतत भरून देखील काढली जाते. तर अक्षय ऊर्जेची काही उदाहरणे म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी, वारा, भरती ओहोटी, भूऔष्णिक उष्णता आणि बायोमास. ठीक आहे. तर नूतनीकरणीय ऊर्जा संसाधनांद्वारे प्रदान केलेली ऊर्जा हवा आणि पाणी थंड करणे किंवा हीटिंग, वीज निर्मिती, ग्रामीण क्षेत्र आणि वाहतूक यासारख्या 5 महत्वाच्या क्षेत्रामध्ये देखील वापरली जाते. ओके. रुरल सेक्टर इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये देखील वापरली जाते. फाईन. तर भारत अक्षय ऊर्जा क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे रिसेंटली. ठीक आहे. सध्या भारत अक्षय ऊर्जा क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि 2020 पर्यंत म्हणजे याच इयर एंडिंग पर्यंत भारताच्या स्थापित म्हणजे जी काही इन्स्टॉल्ड वीज निर्मिती आहे त्या क्षमतेपैकी 38% पुनर्नवीकरणीय स्रोतांकडून आहे. ओके. हे 373 गिगावॅट पैकी 136 गिगावॅट वर आहे आणि सरकारने आधीच 2022 पर्यंत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. फाईन. मी तुम्हाला गिगावॅट आणि मेगावॅट यांच्यामध्ये डिफरन्स देखील पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही यू जस्ट स्टे ट्यून्ड. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघूयात की नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल एनर्जी स्रोतांचे प्रकार कोणते कोणते आहेत, टाइप्स कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट आहे त्यामध्ये सर्वात सामान्य अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या ऊर्जा समाविष्ट आहेत. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे विंड एनर्जी, वाऱ्यापासून निर्माण केलेली एनर्जी. तर हे वीज निर्मितीसाठी वाऱ्याच्या गतीचा फायदा घेते आणि वाऱ्याची गती सूर्याच्या उष्णतेमुळे आणि पृथ्वीच्या फिरण्यामुळे मुख्यतः कोरिओलिस इफेक्टद्वारे घडते. तुम्ही जिओग्राफीमध्ये बघाल कोरिओलिस फोर्स असतो, तर त्यानुसार तुम्ही रिलेट करू शकता ह्या टर्मला. ठीक आहे. आणि जरी तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर जिओग्राफीचे जे आम्ही लेक्चर्स घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कोरिओलिस फोर्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते आम्ही सगळं सांगणार आहोत, पण ज्यांना माहिती आहे ते रिलेट करू शकतात इथे. त्यानंतर नेक्स्ट तुमचा ऊर्जा स्रोत आहे तो म्हणजे सौर ऊर्जा, सोलर एनर्जी. तर वीज निर्मिती, त्यानंतर पाणी गरम करणे, प्रकाश घरे आणि व्यावसायिक इमारतींसाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी सूर्यापासून उष्णता त्या टॅप केली जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात तुमचा जो नेक्स्ट ऊर्जा स्रोत आहे तो आहे हायड्रो पॉवर, जलविद्युत प्रकल्प. तर वीज निर्मितीसाठी हलणारे पाणी वापरले जाते ह्याच्यामध्ये, म्हणजे वरून उंचावरून जे पाणी पडतं ते ह्याच्यामध्ये यूज केलं जातं. तर हलणारे पाणी उच्च ऊर्जा निर्माण करते ज्याचा वापर केला जाऊ शकतो अशा जलविद्युत प्रकल्पांमध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन शक्तीमध्ये केलं जातं. फाईन. इलेक्ट्रिसिटी पॉवर मध्ये केलं जातं कन्व्हर्जन त्याचं. नेक्स्ट तुमचा सोर्स आहे तो आहे बायोमास. सेंद्रिय पदार्थ जे वनस्पती बनवतात त्यांना बायोमास म्हणतात, ज्याचा वापर वीज, रसायने आणि ऊर्जा वाहनांचा इंधन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर ओशियन मधून देखील रिन्युएबल एनर्जी तुम्ही तयार करू शकता. महासागरातून वीज निर्माण करण्यासाठी भरती ओहोटीच्या वाढीचा आणि पडण्याचा देखील फायदा घेता येतो. ठीक आहे. म्हणजे त्याचे जे टाइड्स असतात, रायझिंग अँड फॉलिंग जे टाइड्स असतात त्यांच्या भरती ओहोटीच्या, त्याच्यापासून तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता.
त्यानंतर जिओथर्मल एनर्जी म्हणजे भूतापीय वीज निर्माण करण्यासाठी पृथ्वीच्या आतील गाभाऱ्यातील जी उष्णता आहे ती ह्याच्यामध्ये यूज केली जाते जिओथर्मल एनर्जीमध्ये. ओके, आता नेक्स्ट जो नवीन ऊर्जा स्रोत आहे, आता सध्या खूप न्यूजपेपरमध्ये देखील असतो, तो म्हणजे आहे ग्रीन हायड्रोजन, हिरवा हायड्रोजन. काय एक्झॅक्टली आहे आपण बघूयात. तर ग्रीन हायड्रोजन म्हणजे नूतनीकरणक्षम वीज वापरून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये पाण्याचे विभाजन करून तयार होणारे हायड्रोजन म्हणून त्याला परिभाषित केले जाते. ठीक आहे, तर ही एक रिन्युएबल एनर्जी आहे. तर हिरवा हायड्रोजन हा नूतनीकरणक्षम ऊर्जेद्वारे किंवा कमी कार्बन ऊर्जेद्वारे तयार केलेला हायड्रोजन आहे. ग्रीन हायड्रोजनमध्ये राखाडी हायड्रोजनपेक्षा म्हणजे ग्रे हायड्रोजनपेक्षा कार्बन उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी आहे. म्हणजे एमिशन कमी होतं त्याच्यामध्ये, कार्बनचं एमिशन कमी होतं ग्रीन हायड्रोजनमध्ये. ऍक्च्युली तुम्ही झिरोच बोलू शकता ह्याच्यामध्ये. आणि जे नैसर्गिक वायूच्या वाफेच्या सुधारणेद्वारे तयार केले जाते, ज्यामुळे हायड्रोजन मार्केटचा मोठा भाग बनतो. ठीक आहे, आता आपण बघूयात की नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचे फायदे काय काय आहेत, ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर त्यातला फर्स्ट आहे की अ फ्युएल सप्लाय दॅट नेव्हर रन्स आउट, म्हणजे कधीही संपत नाही असा इंधन पुरवठा आहे हा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तुम्ही पुन्हा पुन्हा बनवू शकता. ठीक आहे, तर नूतनीकरणक्षम ऊर्जा ही नैसर्गिकरित्या स्वतःची भरपाई करणाऱ्या स्रोतांपासून तयार केली जाते. अनलाईक द कन्व्हेन्शनल सोर्सेस, जसं की पेट्रोल किंवा डिझेल असतात, तर एकदा तुम्ही त्यांना यूज केलं तर त्यांचं रिन्युएबल ते नाहीयेत, ते परत एकदा तुम्ही त्यांना बनवू नाही शकत. पण नूतनीकरणक्षम ऊर्जा तुम्ही स्वतःची भरपाई त्यामध्ये करू शकता. ठीक आहे, म्हणजे स्वतःची भरपाई करणाऱ्या स्रोतांपासून ते तयार केले जातात, जसे की सूर्यप्रकाश, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, त्यानंतर हायड्रोपावर, पाण्यापासून निर्माण केली जाणारी बायोमास, आणि त्यानंतर लास्टला मी तुम्हाला सांगितलं की भूमिगत उष्णता म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा. ठीक आहे, तर जीवाश्म इंधने कठीण आणि अधिक महाग होत असताना परिणामी नैसर्गिक अधिवासांचा नाश होत चालला आहे आणि लक्षणीय आर्थिक नुकसान देखील होत चाललं आहे. तर अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी ही कधीही संपत नाही. त्यानंतर तुमचा नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे झिरो कार्बन एमिशन, म्हणजे कार्बन उत्सर्जन एकदम झिरो आहे, शून्य आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस किंवा इतर प्रदूषक तयार होत नाहीत. ठीक आहे, पोल्युटंट्स मोस्टली खूप कमी तयार होतात, झिरोच तुम्ही बोलू शकता. तर दुसरीकडे कोळसा ऊर्जा प्रकल्प, कोल एनर्जी, प्रत्येक किलोवॅट तास विजेसाठी सुमारे 2.2 पाऊंड कार्बन डायऑक्साईड तयार करतात. ठीक आहे, तर आम्ही आमच्या जगाला डिकार्बोनायझेशन करण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान न देणारे ऊर्जा स्रोत स्वीकारण्याची शर्यत करत असताना अक्षय ऊर्जा आपल्याला उत्सर्जन मुक्त ऊर्जा प्रदान करण्यात मदत करते. हे ऍडव्हान्टेजेस तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लीन एन्व्हायरमेंट, स्वच्छ वातावरण. तर जीवाश्म इंधन जाळल्याने ग्लोबल वॉर्मिंग होते आणि प्रदूषण देखील होते. कोळसा ऊर्जा केंद्रे उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड थेट वातावरणात सोडतात. ठीक आहे, तर दोन सर्वात शक्तिशाली हरितगृह वायू आहेत हे, लाईक नायट्रस ऑक्साईड N2O आणि कार्बन डायऑक्साईड. तर या व्यतिरिक्त ते पारा, शिसे, सल्फर डायऑक्साईड, कण आणि धोकादायक धातू देखील उत्सर्जित करतात, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यापासून ते अकाली मृत्यूपर्यंत अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तर दुसरीकडे सेकंडरी तुम्ही बघाल की नवीकरणीय ऊर्जेमुळे म्हणजे रिन्युएबल एनर्जीमुळे हवा आणि पाण्याला कोणतेही प्रदूषण, कचरा किंवा दूषित धोका निर्माण होत नाही. नेक्स्ट तुमचा ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे ऊर्जेचा एक स्वस्त प्रकार आहे. हा एक चीपर फॉर्म ऑफ एनर्जी आहे तुमचा रिन्युएबल एनर्जी. तुम्ही बघा की गेल्या 10 वर्षांत नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या झपाट्याने वाढ झाल्यामुळे सौर आणि पवन ऊर्जा हे आता जगातील अनेक भागांमध्ये ऊर्जेचे सर्वात स्वस्त स्रोत बनले आहेत. तुम्ही बघा UAE युनायटेड अरब एमिरेट्स एका नवीन सन फार्मने अलीकडेच प्रति किलोवॅट तास 1.35 इतक्या सौर ऊर्जेची जगातील सर्वात कमी किंमत मिळवली आहे. ठीक आहे,
पर किलोवॅट आवर. तर एकेकाळी हरित ऊर्जा हा एक स्वच्छ पण महाग पर्याय होता. तो आता जगातील अनेक भागांतील लोकांसाठी ऊर्जा बिल कमी करण्यास मदत करत आहे. फाईन. तर तुम्ही हे UAEचे एक्झाम्पल देऊ शकता. तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला मेन्स मध्ये तर तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता. फाईन. नवीकरणीय ऊर्जा नवीन नोकऱ्या देखील निर्माण करते. इट क्रिएट्स न्यू जॉब्स. कारण ग्लोबल वॉर्मिंगवर वाढता लक्ष केंद्रित करून अनेक सरकारांनी कार्बन कपात करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केल्यामुळे नवीकरणीय ऊर्जा ही नवीन रोजगार वाढीचा एक प्रमुख स्रोत बनली आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की नवीकरणीय ऊर्जेची आव्हाने काय काय आहेत. आपण आतापर्यंत नवीकरणीय ऊर्जेचे स्रोते बघितले, त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले. आता त्या पुढील आव्हाने बघूयात. तर त्यात फर्स्ट आहे तुमचा जास्त भांडवली खर्च आहे. ह्याच्यामध्ये हायर कॅपिटल कॉस्ट. कारण नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणालींना इंधनाची आवश्यकता नसताना आणि दीर्घकालीन बचत करू शकतात. तरीही त्यांच्या म्हणजे जो प्रचंड खर्च आहे तो प्रतिबंधात्मक असू शकतो. आणि मोठ्या प्रमाणावर विंड फार्म्स किंवा सोलर पार्क्स आणि जलविद्युत केंद्रांना महत्त्वपूर्ण गुंतवणूक, जमीन आणि विद्युत पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. सेकंड तुम्ही लिहू शकता की वीज उत्पादन अविश्वसनीय असू शकते. म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कॅन बी अनरिलायबल. आपण विश्वास नाही ठेवू शकत अशी आहे, अनरिलायबल असू शकते. तर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणाली सूर्यप्रकाश, वारा आणि पाणी यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असते. तर त्यामुळेच काय होतं की त्यांची वीज निर्मिती हवामानाप्रमाणे अप्रत्याशित असू शकते. ढगाळ दिवसांमध्ये सौर पॅनेलची कार्यक्षमता कमी होते आणि शांत हवामानात पवन टर्बाईन देखील प्रभावी नसतात. आणि जलविद्युत प्रणालींना विश्वसनीय उत्पादन राखण्यासाठी हिमवर्षाव आणि पावसाची सतत आवश्यकता असते. त्यामुळे आपण ही असं बोलू शकतो की ही जी वीज उत्पादन आहे ते अविश्वसनीय असू शकतं. ठीक आहे. तर त्याच वेळी जेव्हा नूतनीकरणक्षम प्रणाली खूप जास्त ऊर्जा निर्माण करतात तेव्हा ते ग्रीड ओव्हरलोड करण्याचा धोका देखील पत्करतात. आणि त्यामुळे काय होतं की नेटवर्क ऑपरेटर्ससाठी खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. तुमचं नेक्स्ट चॅलेंज आहे ते म्हणजे ऊर्जा साठवण, एनर्जी स्टोरेज कसं करणार तुम्ही. तर त्यामध्ये बघा तुम्ही लिहू शकता की नूतनीकरण क्षमतेच्या अधूनमधून प्रकृतीमुळे त्यांना सातत्यपूर्ण आणि नियंत्रित पद्धतीने वीज पकडण्यासाठी आणि सोडण्यासाठी ऊर्जा संचयनाची आवश्यकता असते. कमी खर्च असूनही स्टोरेजचं जे तंत्रज्ञान आहे, स्टोरेज टेक्नॉलॉजी अजूनही तुलनेने महाग आहे आणि इंडियामध्ये तर खूपच महाग आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं जे चॅलेंज आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की नूतनीकरण क्षमतेमध्ये अजूनही कार्बन फुटप्रिंट आहे. बघा सौर पॅनेल आणि पवन टर्बाईन ऊर्जा निर्माण करत असताना कार्बन उत्सर्जन करत नाहीत. त्यांचे उत्पादन, वाहतूक आणि स्थापना तरीही कार्बन फुटप्रिंट तयार होते. ह्यांच्यामध्ये ऍटलिस्ट 0.01% किंवा 0.1% तुम्ही बोलू शकता की उत्पादन, वाहतूक आणि स्थापना करताना कार्बन फुटप्रिंट नक्कीच तयार होते. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते की गिगावॅट किंवा मेगावॅट काय आहे ते एक्सप्लेन करते. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं स्लाइडमध्ये. तर विंड पॉवर पासून किती एनर्जी जनरेट होते ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. बघा 1 किलोवॅट म्हणजे किती? 10⁻³ वॅट्स. ठीक आहे. 10चा 3रा घात म्हणजे 1 किलोवॅट. 10चा 6वा घात म्हणजे 1 मेगावॅट. त्यानंतर 10चा 9वा घात म्हणजे 1 गिगावॅट आणि 10चा 12वा घात म्हणजे 1 टेरावॅट. परत एकदा इंग्लिशमध्ये सांगते. 10⁻³ वॅट्स म्हणजे 1 किलोवॅट, 10⁻⁶ वॅट्स म्हणजे 1 मेगावॅट, 10⁻⁹ वॅट्स म्हणजे 1 गिगावॅट आणि 10⁻12 वॅट्स म्हणजे 1 टेरावॅट्स. ठीक आहे. आता तुम्ही बघा विंड पॉवर पासून किती एनर्जी जनरेट होते, सोलर पॉवर पासून किती एनर्जी जनरेट होते. हे जे ग्रीन आहे ते विंड पॉवर आहे, रेड आहे, रेड मध्ये दाखवलेलं आहे ते सोलर पॉवर आहे आणि व्हाईट मध्ये जे आहे ते बायोमास, ब्लू मध्ये जे आहे ते स्मॉल हायड्रो पॉवर. ठीक आहे. ते तुम्ही ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करू शकता. इथे देखील मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्या की टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे आणि 2022 पर्यंत टार्गेट्स किती आहेत आपले ह्या इयर एंडिंग पर्यंत. ठीक आहे.
आता आपले टार्गेट्स काय काय आहेत ते आपण बघूयात. एक्झॅक्टली पॅरिस अग्रीमेंटचे टार्गेट्स काय काय आहेत. तर बघा, पॅरिस करारामध्ये भारताने 2030 पर्यंत जीवाश्म इंधने नसलेले स्रोतांपासून एकूण वीज निर्मितीपैकी 40% वीज निर्मिती साध्य करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदानासाठी वचनबद्ध केलेले आहे. आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची रणनीती जी आहे ते मी तुम्हाला सांगते आता. ब्लूप्रिंट काय आहे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी स्ट्रॅटेजीची. तर त्यामध्ये पहा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या धोरणाच्या ह्या ज्या ब्लूप्रिंट आहे तर त्याच्यामध्ये 2027 पर्यंत नूतनीकरण योग्य स्रोतांकडून एकूण वीज क्षमतेच्या 57% क्षमतेचे अधिक महत्वाकांक्षी लक्ष्य आपण ठेवलेले आहे इंडियाने. आणि 2027च्या ब्लूप्रिंटनुसार भारताचे उद्दिष्ट आहे की अक्षय ऊर्जेपासून 275 गिगावॅट आणि 72 गिगावॅट जलविद्युत, त्यानंतर 15 गिगावॅट अणुऊर्जा आणि इतर शून्य उत्सर्जन स्रोतांपासून म्हणजे झिरो एमिशनचे जे सोर्सेस आहेत त्यांच्यापासून जवळपास 100 गिगावॅट 2022 पर्यंत असं लक्ष्य आहे. आणि 2022 पर्यंत 40 गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर प्रोजेक्ट्स बसवण्याचे देखील उद्दिष्ट आहे. त्यात घरांच्या छतांवर हे जे रूफटॉप सोलर प्रोजेक्ट्स आहेत ते बसवण्याचा देखील समावेश आहे. नेक्स्ट आपण बघूयात की युनायटेड नेशन्सची जी क्लायमेट समिट होती, संयुक्त राष्ट्राची हवामान शिखर परिषद, त्यामध्ये काय काय टार्गेट्स राखलेले आहेत ते बघूयात. तर पहा, 2019 मध्ये युनायटेड नेशन्स हवामान शिखर परिषदेत भारताने घोषित केले की ते 2022 पर्यंत 175 गिगावॅट वरून 450 गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा लक्ष्य दुप्पट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस दुप्पट करणार आहेत 175 वरून 450 गिगावॅट पर्यंत. तर ही जी उद्दिष्टे आहेत ती भारताला अक्षय ऊर्जेच्या वापरातील जागतिक नेत्यांमध्ये देखील स्थान देते, म्हणजे वर्ल्ड लीडर्समध्ये. आणि 120हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेच्या वाढीला आणि विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या सनशाईन कंट्रीज इंटरनॅशनल सोलर अलायन्स प्रकल्पाच्या केंद्रस्थानी भारताला स्थान देखील दिलं जाईल. आता नेक्स्ट आहे रिसेंटली जी COP26 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 जी लॉन्च करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये काय काय आहे, भारताचे काय काय लक्ष्य आहेत ते बघूयात आपण. त्याच्यामध्ये 5 लक्ष्य होते. पंचामृत जे आपल्या PM ने सांगितले होते, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी सांगितले होते, तर ते बघूयात आपण. फर्स्ट तुमचा आहे, हा तुम्हाला प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो ह्यांच्यापैकी 5 की कोणते कोणते टार्गेट्स आहेत COP26 मध्ये सांगितलेले. तर त्यातला फर्स्ट आहे 2030 पर्यंत 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन जीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याचे. सेकंड आहे 2030 पर्यंत ऊर्जेच्या 50% गरजा ज्या आहेत त्या अक्षय ऊर्जेतून पूर्ण करण्यात येतील. आतापासून 2030 पर्यंत एकूण अनुमानित कार्बन उत्सर्जनात 1 अब्ज टन घट होईल. हे तिसरं आहे तुमचं लक्ष्य. आणि चौथं आहे की 2005च्या तुलनेत 2030 पर्यंत अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता 45% कमी होईल. आणि लास्ट वन बट नॉट द लिस्ट, 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे. ठीक आहे, म्हणजे झिरो कार्बन एमिशन, नेट झिरो एमिशन 2070 पर्यंत आपला इंडिया होणार. फाईन. नेक्स्ट आहे तुमचं नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी सरकारचे काय काय उपक्रम आहेत ते आपण बघूयात. तुम्हाला मेन्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की गव्हर्नमेंटचे कोणते कोणते इनिशिएटिव्ह आहेत जनरेटिंग रिन्युएबल एनर्जी. तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. फर्स्ट आहे तुमचा ग्रीड कनेक्टेड सोलर रूफटॉप प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे जे सोलर रूफटॉप्स असतात त्याच्यासाठी एक प्रोग्राम आहे ग्रीड कनेक्टेड सोलर रूफटॉप. तर त्यातलं उद्दिष्ट काय आहे की रूफटॉप सोलर प्रकल्पांतून 2022 पर्यंत 40,000 मेगावॅटची संचयी क्षमता साध्य करणे, इन्स्टॉल्ड कपॅसिटी. ठीक आहे. आणि सोलर पार्क योजना सेकंड आहे तुमची सोलर पार्क योजना. तर मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जीने अनेक राज्यांमध्ये जवळपास 500 मेगावॅट क्षमतेचे
अनेक सोलर पार्क उभारण्याची योजना देखील आखलेली आहे. MNRE म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी. फाईन. तर जमिनीचे वाटप, पारेषण, रस्त्यांची उपलब्धता, त्यानंतर पाण्याची उपलब्धता इत्यादी संदर्भात नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती सुलभ करण्यासाठी देखील सोलर पार्कची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव या योजनेमध्ये आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला सरकारचे उपक्रम विचारले जातील, गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह विचारले जातील, त्यामध्ये तुम्ही फर्स्ट लिहाल की रूफटॉप सोलर प्रोग्राम, सोलर रूफटॉप प्रोग्राम, आणि सेकंड लिहाल की सोलर पार्क स्कीम. फाईन. त्यानंतर तुम्ही लिहाल की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही भारताने सुरू केलेली 121 देशांची युती आहे. ठीक आहे, 121 देशांचे अलायन्स आहे. त्यापैकी बहुतेक सूर्यप्रकाश असलेले देश आहेत जे कर्क वृत्ताच्या उष्णकटिबंध आणि मकर वृत्ताच्या उष्णकटिबंधाच्या दरम्यान पूर्णपणे किंवा अंशतः आहेत. ठीक आहे. आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणे हे या अलायन्सचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ह्यांच्यामध्ये जे देश येतात इन बिटवीन, तर ते देश ह्याच्यामध्ये सामील आहेत. फाईन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आफ्रिका शिखर परिषदेत म्हणजे इंडिया साऊथ आफ्रिका शिखर परिषदेत आणि नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसमध्ये 2015च्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP21 आधी म्हणजे 2015 मध्ये COP21 झाली होती आणि 2021 मध्ये COP26 झाली, जी की कोविडमुळे पोस्टपोन करण्यात आली होती. अदरवाईज ती 2020 सालीच होणार होती. तर आधी सदस्य देशांच्या बैठकीत या उपक्रमाचा शुभारंभ केला 2015 साली. तर क्वेश्चन येऊ शकतो की इंटरनॅशनल सोलर अलायन्स कोणत्या कॉप मध्ये झाली, COP21 और COP26, COP23, समथिंग लाईक दॅट. ते तुम्हाला ऑप्शन्स देऊ शकतात. तर तुम्ही त्यामध्ये काय लिहाल की पॅरिसमध्ये 2015च्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेमध्ये म्हणजे COP21 मध्ये झाली होती ह्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा शुभारंभ. त्यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारासाठी हे खुले देखील झाले आणि नोव्हेंबर 2016 मध्ये मोरोक्कोमध्ये मरक्केच येथे स्वाक्षऱ्या देखील झाल्या. मोस्ट ऑफ द कंट्रीजने साईन देखील केला आणि आता 200 देश ह्यामध्ये सामील आहेत. फाईन. आता ह्याचं मुख्यालय कुठे आहे? मे बी हा क्वेश्चन तुम्हाला ऍज अ MCQ इन युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन येऊ शकतो. तर ह्याचे मुख्यालय आहे हेडक्वार्टर इन गुरुग्राम, हरियाणा. फाईन. तुमची नेक्स्ट स्कीम आहे किंवा नेक्स्ट इनिशिएटिव्ह आहे जो गव्हर्नमेंटने उचललेला आहे तो म्हणजे PM कुसुम योजना. ठीक आहे, PM कुसुम योजना. तर शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान हे या प्रधानमंत्री कुसुम जी स्कीम आहे तिचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या योजनेचे उद्दिष्ट देशातील सौर पंप आणि ग्रीड जोडलेले सौर आणि इतर अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापित करणे आहे. ठीक आहे. आणि 2022 पर्यंत म्हणजे ह्या इयर एंडिंग पर्यंत 25,750 मेगावॅटची सौर आणि इतर अक्षय क्षमता जोडण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा इनिशिएटिव्ह तो म्हणजे नॅशनल ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट, राष्ट्रीय हरित कॉरिडॉर प्रकल्प. तर ग्रीन एनर्जी कॉरिडॉर हे विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमधून उत्पादित होणाऱ्या अक्षय ऊर्जेच्या प्रसारणासाठी ग्रीड कनेक्ट केलेले नेटवर्क आहे. तुमचा नेक्स्ट इनिशिएटिव्ह आहे राष्ट्रीय पवन सौर संकरित धोरण म्हणजे नॅशनल विंड सोलर हायब्रिड पॉलिसी. तर हे जे धोरण आहे ते मूलतः एक संरचना स्थापन करणे हे आहे.
ज्याच्या आधारावर मोठ्या प्रमाणात पवन, सौर, संकरित ऊर्जा प्रकल्पांना चालना दिली जाऊ शकते. नेक्स्ट तुमची जी पॉलिसी आहे ती आहे नॅशनल ऑफशोर विंड एनर्जी पॉलिसी, म्हणजे राष्ट्रीय पवन सौर संकरित धोरण. तर राष्ट्रीय ऑफशोर पवन ऊर्जा धोरण. तर भारतीय किनारपट्टी लगत भारतीय अनन्य आर्थिक क्षेत्र म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण याला, EEZ म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. तर ह्यामध्ये ऑफशोर पवन ऊर्जा विकसित करणे या मागचा उद्देश आहे. ही जे धोरण आहे याचा हा उद्देश आहे की ऑफशोर पवन ऊर्जा विकसित करणं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये. त्यानंतर तुम्ही पहा हे जे सस्टेनेबल रूफटॉप इम्प्लिमेंटेशन फॉर सोलर ट्रान्सफिगरेशन अँड फॉर इंडिया म्हणजे सृष्टी स्कीम. तर ही जी सृष्टी स्कीम आहे तिचं काय उद्दिष्ट आहे, सोलर ट्रान्सफिगरेशन ऑफ इंडिया योजनेसाठी शाश्वत रूफटॉप अंमलबजावणी. तर पहा केंद्र सरकार देशामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प रूफटॉप प्रकल्प स्थापित करण्यासाठी लाभार्थींना आर्थिक प्रोत्साहन देईल ह्या स्कीमद्वारे, सृष्टी स्कीमद्वारे. ठीक आहे. आणि नेक्स्ट तुम्ही इन्क्लूड करू शकता की बायोमास पॉवर आणि सहनिर्मिती कार्यक्रम. तर पहा ग्रीड वीज निर्मितीसाठी देशातील जैवमास म्हणजे बायोमास संसाधनांचा इष्टतम वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या मुख्य उद्देशाने याची अंमलबजावणी देखील केली जात आहे. ओके. तुमची नेक्स्ट स्कीम आहे राष्ट्रीय पवन सौर संकरित धोरणाचा मसुदा. पहा मी तुम्हाला एवढ्या साऱ्या स्कीम देत आहे, मे बी ह्या तुमच्या लक्षात नाही राहणार, मुळात माझ्या देखील लक्षात नाही राहणार, बट जेवढं तुम्ही ग्रास्प कराल ना त्यातील ऍटलिस्ट 100% जेवढं तुम्ही वाचाल किंवा 100% जेवढे तुम्ही स्कीम्स बघाल मी ज्या तुम्हाला सांगत आहे त्यातलं ऍटलिस्ट तुम्ही 6 जरी लक्षात ठेवल्या म्हणजे 60% जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्ही ते सेल्फ रिटेन्शन जी कॅपॅसिटी असते तुमची ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल तर ऍटलिस्ट 6 जरी त्यातल्या लिहिल्या आउट ऑफ 10 तर दॅट विल बी ओके फॉर युअर आन्सर रायटिंग आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स फेच करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला ह्या ज्या डिफरंट पॉलिसीज आहेत किंवा इनिशिएटिव्ह आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे. फाईन. तर नेक्स्ट काय आहे तुमचं की ड्राफ्ट नॅशनल विंड सोलर हायब्रिड पॉलिसी, राष्ट्रीय पवन सौर संकरित धोरणाचा मसुदा. तो काय आहे पहा. तर पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि जमिनीच्या इष्टतम आणि कार्यक्षम वापरासाठी मोठ्या ग्रीडशी जोडलेल्या जे वारा, सौर, त्यानंतर फोटोव्होल्टॅनिक संकरित प्रणालीला चालना देण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करणे हे याचं उद्दिष्ट आहे. आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीमधील परिवर्तनशीलता कमी करणे आणि ग्रीड स्थिरता प्राप्त करणे हे आहे. ठीक आहे. म्हणजे रिड्युसिंग द व्हेरिएबिलिटी इन रिन्युएबल पॉवर जनरेशन अँड अचिव्हिंग द बेटर ग्रीड स्टॅबिलिटी. तर बेटर ग्रीड स्टॅबिलिटी प्राप्त करणे हे ह्या मागचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर FDI पॉलिसी. तर FDI पॉलिसी काय आहे पहा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर त्यामध्ये आहे की 100% FDI इज अलाउड. स्वयंचलित मार्गाने अक्षय ऊर्जा क्षेत्रात 100% FDI ला परवानगी आहे आणि सरकारच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. पहिले काय होतं की तुम्ही FDI करणार आहात इंडियामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घेणं खूप इम्पॉर्टंट असायचं, बट आता तसं नाहीये. तुम्ही 100% FDI तुम्हाला 100% FDI अलाउड आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये. फाईन. म्हणजे जे अक्षय ऊर्जा स्त्रोतांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात फॉरेन इन्व्हेस्टर्स तर त्यांना 100% परवानगी आहे. मे बी हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो प्रिलिम्स मध्ये की इज इट अलाउड ऑर नॉट. सो इट इज अलाउड. 100% FDI इज अलाउड इन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. ओके. नेक्स्ट तुमचं जे इनिशिएटिव्ह आहे ते एक पोर्टल आहे अक्षय ऊर्जा पोर्टल, म्हणजे अक्षय ऊर्जा पोर्टल आणि इंडिया रिन्युएबल आयडिया एक्सचेंज पोर्टल IRIX पोर्टल. तर ऊर्जा जागरूक भारतीय आणि जागतिक समुदायांमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ग्लोबल कम्युनिटीमध्ये कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी इंडियन्स मध्ये आणि ग्लोबल कम्युनिटीमध्ये एक्सचेंज ऑफ आयडिया अमंग एनर्जी कॉन्शियस इंडियन्स. ठीक आहे. त्यानंतर
राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम, मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्राम. तर कौटुंबिक प्रकारातील बायोगॅस प्लांटची स्थापना मुख्यत्वे ग्रामीण आणि निमशहरी किंवा कुटुंबासाठी करणाऱ्या केंद्रीय क्षेत्राच्या ज्या योजना आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. आपण पाहतो की गावी जागोजागी बायोगॅसचे प्लांट्स असतील किंवा मॅन्युअर मॅनेजमेंटचे खत व्यवस्थापनाचे कार्यक्रम असतील, तर हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत. फाईन. मोस्ट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट्स देखील करतात. फाईन. तर नेक्स्ट तुमची जी पॉलिसी आहे ती आहे उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. तर त्यामध्ये काय आहे पहा, भारताची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी उच्च कार्यक्षमतेच्या सोलर पीव्ही मॉडेल्सला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. फाईन. आता आपण पाहूयात की भारतातील शीर्ष 5 सर्वात मोठे सोलर ऊर्जा प्रकल्प जे आहेत, 5 लार्जेस्ट सोलर पॉवर प्लांट्स इन इंडिया, ते पाहूयात आणि हा व्हिडिओ एंड करूयात. त्यातील फर्स्ट आहे भाडला सोलर पार्क. तर हे कुठे आहे? भाडला सोलर पार्क जो जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे, हे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भाडला गावात आहे. मे बी तुम्हाला असाही देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रिलिम्स मध्ये की भाडला सोलर पार्क दिस स्टेटमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. सो इट्स नॉट द ट्रू आन्सर. भाडला सोलर पार्क कुठे आहे? राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात आहे, जे की जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे, सौर ऊर्जा प्रकल्प. फाईन. आणि 14,000 एकरवर पसरलेला 2,250 मेगावॅट क्षमतेचा पूर्णतः कार्यान्वित असलेला पॉवर प्लांट स्थापित करण्यात आला आहे. आणि हा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मी तुम्हाला आधी सांगितलं की 2,050 मेगावॅट्सचा आहे. फाईन. सॉरी, जो शक्ती स्थळ सोलर पॉवर प्रोजेक्ट आहे तो 2,050 मेगावॅट्सचा आहे आणि भाडला सोलर पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो 2,250 मेगावॅटचा आहे. तर शक्तीस्थळ सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तो पहा, कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शक्तीस्थळ सौर ऊर्जा प्रकल्प आता भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे, जो पूर्वी जगातील सर्वात मोठा होता. बट आता कोणता आहे? तर भाडला सोलर पार्क आहे. नेक्स्ट आहे तुमचा अल्ट्रा मेगा सोलर पार्क. तो किती वॅट्सचा आहे? 1,000 मेगावॅट्सचा आहे. आणि हा आहे कुठे? तर कुर्नूल जिल्ह्यात, म्हणजे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात. आणि सौर ऊर्जेसाठी भारतातील आणखी एक आघाडीचे राज्य आहे. कोणतं? तर आंध्र प्रदेश. आणि 1,000 मेगावॅट्सचा आहे हा अल्ट्रा मेगा सोलर पार्क, जो की कुर्नूल जिल्ह्यात आहे. तर 5,932 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हा पसरलेला आहे, हा जो पार्क आहे तो. नेक्स्ट आहे तुमचा रेवा सौर ऊर्जा प्रकल्प, रेवा सोलर ऊर्जा प्रोजेक्ट. तर तो किती वॅट्सचा आहे? तर पहा 750 मेगावॅट्सचा आहे. आणि 750 मेगावॅटचा जो रेवा सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. मे बी तुम्हाला असं देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मॅच द फॉलोइंग. एका साईडला तुमचे सौर ऊर्जा प्रकल्प दिले जातील आणि एका साईडला तुमचे स्टेट्स दिले जातील. तर रेवा सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. अल्ट्रा मेगा सोलर पार्क आहे तो आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि कर्नाटकमध्ये शक्तीस्थळ सौर ऊर्जा प्रकल्प आहे. तर भाडला सोलर पार्क हा जोधपूरमध्ये आहे. फाईन. तर हा रेवा सोलर पार्क बद्दल आपण बोलत होतो, तर हा मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि रेवा सौर ऊर्जा प्रकल्प हा दिल्ली मेट्रोला एक प्रमुख ऊर्जा पुरवठाद्वार आहे. जे दिल्ली मेट्रो आपण बघतो, मोस्ट ऑफ द दिल्लीची जी ट्रान्सपोर्टेशन आहे ते मेट्रो थ्रू होतं. तर त्यांना जो ऊर्जा पुरवठा आहे तो ह्या रेवा सौर प्रकल्पाद्वारेच होतो, जो की मध्य प्रदेशमध्ये आहे. तर भारताची राजधानी शहरातील एक मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन मोस्टली दिल्लीमध्ये मेट्रो थ्रू होतं. तर रेवा हा देशातील पहिला आणि एकमेव सौर प्रकल्प आहे ज्याला क्लीन टेक्नॉलॉजी फंडातून निधी दिला गेला आहे. आणि जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँकच्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळातून सवलतीचे कर्ज मिळवण्यासाठी भारतातील एकमेव सौर ऊर्जा प्रकल्प आहे हा. नेक्स्ट आहे तुमचा कामोटी सोलर पॉवर प्लांट, 648 मेगावॅटचा आहे कामोटी सौर ऊर्जा प्रकल्प.
तर तो कुठे आहे, तर तो तामिळनाडूमध्ये आहे. रामनाथपुरम जिल्ह्यातील कामुठी सौर ऊर्जा प्रकल्प हा भारतातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. तर ह्या प्लांटला दररोज एक रोबोटिक सिस्टीमद्वारे स्वच्छ केले जाते, ज्यात चार्ज करण्यासाठी स्वतःचे सौर पॅनेल वापरले जाते. आता आपण काय करूयात, हा व्हिडिओ इथे एंड करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारताचे जे फोकस एरियाज आहेत रिगार्डिंग रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, त्यानंतर हायड्रोजन बेस्ड FCB, फ्युएल सेल व्हेकल्स, ग्रीड इंटिग्रेशन वगैरे हे बघूयात आणि त्यानंतर क्वेश्चन्स वगैरे बघूयात आपण, PYQs काय आहेत. फाईन. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते, बिकॉज मोर दॅन 35 मिनिट्स ऑलरेडी झालेले आहेत. तर मे बी तुम्हाला देखील बोर होत असेल, बट माइंड यू की जितका तुम्ही स्टडी कराल जितकं तुम्ही हार्डवर्क कराल तितकंच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. फाईन. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. ऑल द व्हेरी बेस्ट.